श्वास घेताना आपण त्या नदीच्या कडेला बसलोय, ओढ्याच्या कडेला बसलोय, त्या ओढ्यामध्ये पाय टाकलेत आणि पाण्याचा सुंदर थंड असा आपल्याला अनुभव होतोय. पायाला थंड थंड वाटतंय, छान छान वाटतंय, गार वाटतंय, पायाला गुदगुदल्या होत आहेत, तुम्ही हसतायत, मस्त वाटतंय. आणि आजूबाजूला पक्षी आहेत, त्यांचा आवाज ऐकत आपण तिथे रमलोय. त्या पक्ष्यांचा आवाज, पाण्याचा स्पर्श आणि त्या पाण्यामध्ये असलेले मासे आपल्या पायाला गुदगुदल्या करतायत. पायाला गुदगुदल्या होताना आपल्याला जाणवत आहेत आणि त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर हळूच हसू येतंय, थंड वाटतंय, मस्त गुदगुदल्या होत आहे, छान वाटतंय. आणि हे पाहतोय आपण सगळं, हे सगळं आपण अनुभवतोय, छान वाटतंय आपल्याला. आता या पाण्यासोबत आपण आणखी काही गोष्टी समजून घेणार आहोत. आता या पाण्यासोबतच आपल्याला वेगवेगळ्या ऋतूंचा अनुभव तिथे होणार आहे. जसं की आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला गरम हवेची झुळूक येते आणि त्यासोबत आपल्याला थंड पाण्याचा अनुभव होतोय पायांना. किंवा पावसाळ्यात भरभर धडधड पडणाऱ्या पावसामुळे त्या नदीमध्ये खूप पाऊस आले, खूप पाणी आलंय आणि ते पाणी आपल्या पायाला हळूच स्पर्श न करता जोर जोराने आपल्याला ते आता ढकलतंय. आता आपण पावसाळ्यानंतर हिवाळ्यात जाऊयात. तो पाणी थंडीमुळे एकदम थंड झाला, हिवाळ्यामुळे एकदम थंड झालाय आणि थंड पाणी आपल्या पायाला टच होतोय. आपण थंडी भरली तरी सुद्धा आपण पाण्यामध्ये पाय डुंबून बसलोय. हे सगळं आपण तिथे अनुभवतोय. आता या ऋतूमध्ये होणारे बदल, त्या बदलांमुळे पाण्यामध्ये जाणवणारा तापमानातील बदल, पाणी थंड होतंय, गरम होतंय की वाहतंय, स्लो वाहतंय, जोरात वाहतंय, त्या पाण्यामध्ये असलेले मासे, आजूबाजूला असलेले पक्षी, आपण सगळं अनुभवतोय. आता आपण अनुभवतोय खूप जोराचा पाऊस पडतोय. या पावसामध्ये आपण तिथे आनंद घेतोय, पावसात नाचतोय, उड्या मारतोय, पाण्यामध्ये होड्या सोडतोय, सगळं आपण अनुभवतोय. आपण त्या प्रत्येक ऋतूचा इथे अनुभव घेणार आहोत.